नमस्कार. I am Sunil Lotan Sonone from Tiळकनगर Shikshan Prasarak Mandals, Tiळknagar Junior College, Dombili East, is presenting you 1.3 The Cop and the Anthem Part 1. Listen carefully. The Cop and the Anthem. Now read the text carefully. Sophie left his bench and strolled out of the square and across the level sea of asphalt, where Broadway and Fifth Avenue flow together. Up Broadway, he returned and he turned and stopped at a luxurious cafe. Sophie had confidence in himself from the lowest button of his vest upward. He was shaven and his coat was trim and his neat. Blackboard had been presented to him by a lady missionary on Thanksgiving Day. If only he could reach a table in the restaurant unsuspected, success would be his. The portion of him that would show above the table would raise no doubt in the waiter's mind. A roasted mallard duck, thought Sophie, would be about the thing with a bottle of wine and then some cheese, a cup of coffee, and a cigar. $1 for the cigar would be enough. The total would not be so high as to call forth any extreme of revenge from the cafe management, and yet the meat would leave him filled and happy for the journey to his winter island. तर या ठिकाणी सोपी एका बेंचवर बसलेला असतो गार्डनमधला, आणि तो त्या ठिकाणी त्या चौकामध्ये या ठिकाणी स्क्वेअर म्हणजे काय, तर मेडिसन स्क्वेअर आहे तो, आणि तो ती जागा अतिशय मोक्याची जागा आहे. आणि त्या ठिकाणी तो फिरत असताना तो एका मोठा जो रस्ता असतो, अरुंद रस्ता असतो, त्या अरुंद रस्त्यावर फिफ्थ ॲव्हेन्यू ज्या ठिकाणी त्या अरुंद रस्त्याला जाऊन मिळतं त्या ठिकाणी होता. आणि त्या ठिकाणी अशा मोक्याच्या ठिकाणी एक अतिशय आलिशान असा कॅफे होता. सोफीला त्याने दाढी वगैरे केलेली होती आणि त्याचा चेहरा अतिशय साफ होता. त्यानंतर त्याने एक कोट घातलेला होता, अतिशय नीटनेटका दिसणारा, आणि एक ब्लॅक बो त्याला थँक्सगिव्हिंग डेला एका मिशनरी लेडीने दिलेला होता. जर का तो त्या रेस्टॉरंटमधील टेबलापर्यंत कोणतीही शंका न येता पोचलो असता तर तो त्याच्या त्या मिशनमध्ये सक्सेस झाला असता. त्या टेबलावर त्याने पाहिले की जर का तो त्या टेबलावर बसला असता तर वेटरच्या मनामध्ये कोणताही डाऊट, शंका त्याच्या वेटरला त्याच्याबद्दल आली नसती. त्या ठिकाणी त्या टेबलावर रोस्टेड मालाड डक म्हणजे भाजलेलं असं मांस, त्यानंतर सोफीने विचार केला ते बघून की त्या ठिकाणी एक वाईनची बॉटल होती, काही चीज त्या ठिकाणी होते, आणि कॉफीचा एक कप होता, आणि एक सिगार. अशा प्रकारे त्याला ते मिळणार होतं, आणि म्हणून तो आनंदी होता. त्याने विचार केला की $1 सिगरेटसाठी, त्याच्या सिगारसाठी पुरेसा आहे, आणि त्या सगळ्या खाद्यपदार्थांची जी किंमत होती ती काही जास्त नव्हती. त्यामुळे कॅफे मॅनेजमेंटचे जे लोक आहेत ते लोक त्याच्यावर एवढे रागावणार नाहीत असं त्याला वाटलं. आणि जो काही त्याचा विंटर आयलँडचा म्हणजे जेलमध्ये जाण्याचा जो रस्ता होता तो अतिशय
आनंददायक ठरणार होता, कारण त्याला फेवरेट असलेलं मीठ मांस खायला मिळणार होतं. तर या ठिकाणी आता हे जे टेक्स्ट आहे, तर या टेक्स्टमध्ये जी एक ॲक्टिव्हिटी आहे ती बघूया आपण. Complete the web by giving the reasons for Sophie felt confidence in becoming success in his first plan after reaching a table in the restaurant. त्या रेस्टॉरंटमधील टेबलापर्यंत पोहोचण्यासाठी तो यशस्वी होणार होता, अशा प्रकारचा आत्मविश्वास सोफीच्या मनामध्ये आला, कारण त्यासाठी 4 गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. त्या बघूया कोणकोणत्या. तर फर्स्ट आहे त्या ठिकाणी हिज फेस वॉज क्लीन, म्हणजे ही वॉज शेवन, त्याने दाढी वगैरे केलेली होती. हिज कोट वॉज नीट अँड टायडी, त्याचा जो कोट होता तो अतिशय नीट नेटनेटका होता. 3. ही लुक राईट, तो अतिशय योग्य दिसत होता, म्हणजे त्या कॅफेमधील लोकांना मॅच करत होता. ही हॅड बीन प्रेझेंटेड ब्लॅक बो, आणि त्याला एका मिशनरी लेडीने एक ब्लॅक बो दिलेला होता. आणि त्यामुळे या ठिकाणी तुम्ही ते बघू शकतात, जी ॲक्टिव्हिटी आता आपण पाहिली. तर या ठिकाणी ही वॉज शेवन, हिज कोट वॉज ट्रिम अँड हिज नीट, म्हणजे तो राईट होता, ही वॉज राईट. ही हॅड वेअर ब्लॅक बो विच वॉज प्रेझेंटेड बाय मिशनरी लेडी ऑन थँक्सगिव्हिंग डे. तर हे त्याचे आन्सर होऊ शकतात. नेक्स्ट या ठिकाणी गेस द मिनिंग ऑफ द एक्सप्रेशन इन द कॉन्टेक्स्ट विंटर आयलँड आय फेल अपॉन. तर विंटर आयलँड आणि आय फेल अपॉन या दोघांचे मिनिंग आपल्याला द्यायचे आहेत. तर आपण आय फेल अपॉनसाठी पुढचं टेक्स्ट वाचूया. बट ॲज सोफी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोअर द हेड वेटर्स आय फेल अपॉन his tattered trousers and decadent shoes. Strong and ready hands turned him about and conveyed him in silence and haste to the sidewalk and averted the ignoble fate of the Minas Malat. तर ही जी ॲक्टिव्हिटी आहे त्यासाठी आता गेस द मिनिंग ऑफ द एक्सप्रेशन इन द कॉन्टेक्स्ट विंटर आयलँड. तर विंटर आयलँड म्हणजे काय, तर आता मगाशी जे सांगितलं, विंटर आयलँड म्हणजे काय, तुरुंग, कन्फाइनमेंट म्हणजे प्रिझन. आणि आय फेल अपॉन म्हणजे काय, तर आय फेल अपॉन म्हणजे कम इन टू नोटीस, सीन ऑर नोटीस, म्हणजे त्या वेटरने त्याला पाहिलेलं होतं. काय काय पाहिलं वेटरने. बट ॲज सोफी सेट फूड इनसाइड द रेस्टॉरंट डोअर द हेड वेटर्स आय फेल अपॉन, म्हणजे द हेड वेटर्स नोटीस इज टॅटर ट्राउझर्स, त्याचं फाटलेलं ते ट्राउझर त्या वेटरला दिसलं. अँड डिकेडंट शूज, डिकेडंट म्हणजे काय, जुनाट, अतिशय फाटलेले तुटलेले असे शूज त्याचे दिसले. आणि त्यानंतर त्या वेटरने त्या ठिकाणी अतिशय त्याला शांतपणे काही न बोलता बाजूला केलं. अँड कन्व्हेड हिम इन सायलेन्स अँड हेस्ट टू द साईडवॉक अँड ॲव्हर्टेड द इग्नोबल फेट ऑफ मिनास मालाड, म्हणजे जे काही त्याला भाजलेलं मांस वगैरे खायचं होतं त्या मालाड डकचं, ते त्याला त्याच्या नशिबात नव्हतं, आणि अशा प्रकारे त्याचा त्या ठिकाणी अपमान करण्यात आला. Sophie turned off Broadway. It seemed that his route to the coveted island was not to be an easy one. Some other way of entering the limbo must be devised. सोफी नंतर मग त्या अरुंद रस्त्याला वळला आणि तिकडे चालू लागला. It seemed that his route to the coveted island was not to be an easy one. म्हणजे त्याचा जो निश्चय केलेला होता त्याने, ग्रेटली डिझायर, त्याला मनामध्ये
उत्कट इच्छा असणारं जे काही पाहिजे होतं ते स्वप्न अतिशय असं काही साधंसुधं नव्हतं, ते खूप कठीण होतं. सम अदर वे ऑफ एंटरिंग लिंबो मस्ट बी डिवाइस. आणि अशा प्रकारे इतर कोणता तरी एखादा मार्ग शोधला पाहिजे असं त्याला मनोमन वाटू लागलं. At a corner of 6th Avenue, electric lights and cunningly displayed wares behind plate glass made a shop window attractive. Sophie took a stone and dashed it through the glass. People came running round the corner. A policeman in the lead. Sophie stood still with his hands in his pockets and smiled at the sight of brass buttons. आणि मग एका कॉर्नरला सिक्स्थ ॲव्हेन्यूला त्या ठिकाणी इलेक्ट्रिक लाईट्स वगैरे होते आणि अतिशय छानपणे म्हणजे लोकांना आकर्षित करण्यासाठी त्या ठिकाणी ते प्लेट ग्लास वगैरे त्या ठिकाणी त्या शॉपच्या विंडोला लावण्यात आलेले होते. ते अतिशय आकर्षक असे दिसत होते. सोफीने त्या ठिकाणी एक दगड घेतला आणि त्या प्लेट ग्लासच्या विंडोला मारला आणि त्या विंडोच्या त्या प्लेट ग्लासला मारल्यानंतर त्या ठिकाणी लोक पीपल केम रनिंग अराउंड, लोक त्या ठिकाणी पळत धावत आले. द कॉर्नर अ पोलीस इन द लीड, आणि त्या ठिकाणी पोलीस पुढे होते. सोफी स्टूड स्टील विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट्स अँड स्माइल्ड ॲट द साईट ऑफ ब्रास बटन्स. जे ब्रास बटन होतं त्या ठिकाणी तो अतिशय हसतमुखाने आनंदाने त्याच्या पॉकेटमध्ये हात घालून शांतपणे उभा राहिलेला होता. वेअर द मॅन दॅट डन दॅट इन्क्वायर्ड द ऑफिसर ॲजिटेडली. ॲजिटेडली म्हणजे काय, अतिशय नर्वस अशा पद्धतीने, अतिशय म्हणजे दुःखी कष्टी अशा शब्दात त्या ऑफिसरने सोफीला विचारलं की तो माणूस कुठे आहे. डोंट यू थिंक दॅट आय माईट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट, सेड सोफी विथ अ फ्रेंडली व्हॉइस ॲज वन ग्रीट्स गुड फॉर्च्यून. आणि मग सोफीला आता मनोमन वाटलेलं होतं की तो आता पकडला जाणार. आणि मग त्याने सांगितलं की तुम्ही असा विचार करू शकत नाही की तो मीच आहे की ज्याने ते काम केलेलं आहे. असं सोफीने अतिशय मित्रत्वाच्या त्या टोनमध्ये त्याला सांगितले. द पोलिसमॅन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोफी इवन ॲज अ क्ल्यू. जरी सोफीने एक क्ल्यू त्यांना दिलेला होता तरीसुद्धा त्या पोलिसमॅनने नाकारले. Men who smash windows do not remain to chat with the police. They take to their heels. The policeman saw a man halfway down the block running to catch a car. आणि मग त्या ठिकाणी त्या पोलिसांनी सांगितलं की जे लोक अशा प्रकारचं काही काम करत असतात ते पोलिसांशी गप्पा मारण्यासाठी बोलण्यासाठी थांबत नसतात. ते त्यांना जेवढी त्यांच्यामध्ये त्राण असेल तेवढे त्राण त्यांच्यामध्ये आणून, तेवढा जोर त्यांच्यामध्ये आणून ते पळत असतात. आणि अशा प्रकारे त्या पोलिसाला एक व्यक्ती एका कारच्या मागे धावताना दिसली. विथ ड्रॉन क्लब ही जॉईंड इन द परस्यूट. आणि तो सगळं काही त्या क्लबला सोडून त्याच्या मागे धावू लागला. सोफी जस्ट डिस्गस्ट इन हिज हार्ट ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाईस अनसक्सेसफुल. आणि मग अशा प्रकारे सोफी अतिशय निराश झाला. त्याच्या मनामध्ये किळस उत्पन्न झाली आणि तो दुसऱ्यांदा अयशस्वी ठरलेला होता ही त्याने खात्री केलेली होती. तर या ठिकाणी सोफी टूक अ स्टोन बिकॉज ही वॉन्टेड टू ट्राय अनादर वे
to be successful in his attempt to go to the prison. So he thought to dash it through the glass. आणि मग सोफीने तो दगड का उचललेला होता? कारण त्याला दुसरा प्रयत्न तुरुंगामध्ये जाण्यासाठी करायचा होता आणि म्हणून त्याने तो ग्लास तोडलेला होता. तर या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी आहे तुमच्यासाठी अजून. रीड द स्टोरी अँड मॅच द इन्सिडन्स गिवन इन कॉलम ए विथ द कॉन्सिक्वेन्सेस गिवन इन कॉलम बी. तर एका कॉलममध्ये कॉन्सिक्वेन्सेस दिलेले आहेत. आता पहिला ए कॉलम बघूया आपण. सोफी ट्राय टू एंटर अ कॅफे. सेकंड, सोफी ब्रोक अ ग्लास विंडो. तर सोफी ट्राय टू एंटर द कॅफे. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स ऑफ द हेड वेटर्स टर्न हिम अराउंड. म्हणजे ते सशक्त असे वेटरचे हातांनी वेटरने त्याच्या सशक्त हातांनी त्याला पकडले आणि हळूवारपणे सायलेंटली बाजूला केले. सोफी ब्रोक अ ग्लास विंडो. त्याचा परिणाम काय झाला? द कॉप रन आफ्टर अनदर मॅन. तर सोफीने तो ग्लास तोडला, पण त्याचा परिणाम असा झाला की सोफीला पकडण्याऐवजी तो पोलीस त्या कारच्या मागे धावणाऱ्या माणसाच्या कडे गेला.